लाईव्ह घेऊन ना केमिकल टाकलं निकेश दूध पावडर आहे की त्यामध्ये थोडी टाकली तर 250 मिली दुधाचं 1 लिटर दूध होतंय। दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची, गाईचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं। आणि तिसरा प्रकार आहे, आता ही नावं सगळी सांगत आहेत आणि सगळी बेसळ परत ज्याला माहित आहे ते पण करतील, म्हणून हे तुम्हाला सगळं माहित आहे। हे कुंपाटी काय रे मला पुढे जायला लागेल अरे नाही कोण आहे भाई बघा आम्ही तुमच्यासाठी आम्ही ते पाटलीच लागून आणले म्हणजे 10 रुपयाचं होतलं केमिकल 10 रुपये माझ्या अंगावर नाही, हे दुसऱ्या प्रकारात आणि थोडी आता हे बघा, हे तेलाचा थर आलाय वर, हा आता हे मिक्स केलं सचिन होणे ना अरे बूम काढा रे, बूम काढा ना यार। आवाज येतो। आता हे मिश्रण तयार झालं, आता हे पाणी आहे, 1 लिटर पाणी टाकायचं आहे। आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मध्ये, झालंय आणि ह्याचं सगळं ही केमिकल मिळतं इस्लामपुरात। रोग कुणाकडे आहे? नाही मला म्हणायचं तिथनं आणलंय आम्ही। इस्लामपूरचा तो नेमका कोण आहे बघा, ते नंतर तुम्ही चेक करा। हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे। लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत। ही पावडर टाकली का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्याला सापडत नाही। आणि एकदा आता एक तिप्पट तयार झालं, तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली। एका टँकरचे 3 टँकर करतात। किती? एका टँकरचे 3 टँकर कर। बघा वाचून बघा तुम्ही, तेच कसा आलाय बघायला। पुढे नका धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना। अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा भाऊ सांगा? आता पकडा आणि दुसरा प्रकार आहे की करून अरे ते माप काढणं, हा एक प्रकार झाला। दुसरा प्रकार, आता दुसरा प्रकार आहे बघा, हे दूध 200 मिली। आता हे अंदाजे आम्ही टाकतोय बघा, हे तेल आहे। तुम्ही जे दूध खाता त्यात असते पिठे बाबू बाजू। आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल हे फॅट साठी आहे। चला हे जरा, आता हे तेल आहे बघा, ह्याचा कलर तसा जर हवा मग वाचला आहे। तुम्ही तंबाखू पण खात नाही, पण रोज दुधात चुना खाताय। ह्याचं 10 लिटर होतं बरं का, 1 लिटरचं 10 लिटर होतं।
आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील, शेतकरी यात करत नाही प्रयोग, पण याला दुधासारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात. नाही, कशाला सांगताय, हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे. छोटू बाजू ना बसला नाही बाजू मिक्स करा दुधाचा वास आला तसंच होतं. दुधाचा वास आला. प्युअर दूध मशीन युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत. साईडला पण लाव ना आम्हाला सोडू पाठी काय केलं सगळ्यांनी SNF साठी माहित नाही आता आल्याबरोबर हे करतोय लाव नसेल तर लाव त्याला दूध द्यायला देतो पाहिजे, पण आता पाणी शॉर्टेज याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होते. केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर आज ठेवलं तर सकाळपर्यंत गरजतं, ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं, इतकं डेंजर आहे. शरीराचं काय करत असतं. हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे गोटे तिथं जावं तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का. जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली, तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही, ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायला तर तिथं दूध निघतंयच. कसं काय, हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करते, हे कशाला तुम्ही सांगितलं, मग आमच्या दुधाचं असं. अरे पण लोक मारायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस करतात, पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी, जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला, हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत. हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात मिसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे, टँकर एक टँकर असं लावायचं, 2 टँकर युनिट लावायचं, इकडं अर्धा करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायचं, झालं. पोडियमवर या सर, पोडियमवर या प्लीज, पोडियमवर या सर, पोडियमवर या सर.